मुंबईत आज विरोधकांकडून सत्याचा मोर्चा काढला जातोय। महाविकास आघाडीचे आणि सर्व डावे पक्ष यामध्ये सहभागी होणार आहे। मी सध्या फॅशन स्ट्रीटवर आहे, ज्या ठिकाणाहून हा मोर्चा सुरू होणार आहे आणि संपूर्ण वातावरण निर्मिती मुंबई महानगरपालिका आणि आझाद मैदानच्या आसपासच्या परिसरामध्ये करण्यात आलेली आहे। ही तयारी नेमकी कशी आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत। एकंदरीतच आपण पाहतोय की आज जंगी तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, मनसे, त्यासोबतच काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार यांचा पक्ष आणि सर्व डावे पक्ष यामध्ये सहभागी होत आहेत आणि खोट्या मतदाराविरुद्ध खरे मतदार जागे व्हा असा नारा सुद्धा दिला जातोय। मोर्चा आज दुपारी 1 वाजता फॅशन स्ट्रीट म्हणजे याच ठिकाणाहून सुरू होणार आहे आणि मेट्रो सिनेमा मार्गे मुंबई महानगरपालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ दुपारी 4 वाजेपर्यंत पोहोचणार असल्याची माहिती आहे, जिथे प्रमुख नेत्यांची भाषणे होणार आहे। या मोर्चामध्ये शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे, त्यासोबतच आदित्य ठाकरे, त्यासोबतच राज ठाकरे, अमित ठाकरे, विजय वडट्टीवार, वर्षा गायकवाड आणि इतर जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांसारखे जे नेते आहेत ते सुद्धा आपल्याला पायी चालताना पाहायला मिळणार आहे। राज ठाकरे हे स्वतः ट्रेननं आज प्रवास करून या ठिकाणी पोहोचणार असल्याची माहिती आहे। ही सगळे बॅनर्स, पोस्टर्स आपण पाहतोय कशा पद्धतीचं सध्या वातावरण या संपूर्ण परिसरामध्ये ते देखील आपल्याला इथे पाहायला मिळतात। विविध पक्षाचे जे झेंडे आहेत, मग मनसेचे असू द्या, राष्ट्रवादी काँग्रेसचे असू द्या, शिवसेनेचे, काँग्रेसचे, सर्व पक्षाचे जे NCPचे जे झेंडे आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। त्यासोबतच सत्याचा मोर्चा आहे, संविधान वाचवा, लोकशाही जगवा अशा आशयाचा जो नारा आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि सत्याचा मोर्चा जो आहे त्याचा जो मार्ग आहे तो सुद्धा आपण कशा पद्धतीनं या ठिकाणाहून जातोय ते पाहतोय। आपल्या डावीकडे मेट्रो सिनेमा आहे आणि याच मेट्रो सिनेमाच्या अवतीभोवतीचा जो परिसर आहे तो सुद्धा आपण पाहतोय। मेट्रोच्या चौकामध्ये ठिकठिकाणी शिवसेनेकडून रिबन्स लावण्यात आलेले आहेत, बॅनर्स, पोस्टर्स लावण्यात आलेले आहेत आणि सत्तेसाठी खोटी मतदार यादी कशासाठी असा सवाल सुद्धा मनसेकडून या ठिकाणी विचारला जातोय। ही सगळी दृश्य आपण पाहतोय कशा पद्धतीचं भगवामय वातावरण आहे या ठिकाणी आणि झेंडे ठिकठिकाणी लावण्यात आलेले, मग ते शिवसेनेचे असू द्या, मनसेचे असू द्या। महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा असा हा मोर्चा आज मानला जातोय। बोगस मतदार यादी, मतदान यादीतील फेरफार आणि निवडणूक आयोगाच्या गैरकारभाराविरोधात सर्व विरोधकांनी वज्रमूठ बांधलेली आहे आणि या वज्रमुठीला बांधून नेमकं आता लोकांपर्यंत काय संदेश घेऊन जाणार आहेत हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। ठिकठिकाणी जनजागृतीच्या मानवी साखळ्या आणि पत्रकांचं वाटप सुद्धा या निमित्तानं करण्यात येणार आहे आणि मोर्चाच्या तयारीचा भाग म्हणून 2 दिवसापासूनच प्रत्येक पक्ष जो आहे तो कार्यकर्त्यांना मुंबईच्या विविध भागांमध्ये या ठिकाणी पोहोचण्याचं आवाहन सुद्धा आपल्याला करताना पाहायला मिळते। संविधान वाचवा, लोकशाही जगवा, एकत्र या, आवाज उठवा, आपल्या हक्कासाठी अशा घोषणा सुद्धा यावेळी दिल्या जात आहेत। लढाई आता लोकशाहीच्या अस्तित्वासाठी आहे। राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांचा जो एकत्र फोटो आहे खांद्यावर हात ठेवलेला तो सुद्धा इथे आकर्षणाचं केंद्र ठरतंय। एकंदरीतच आपण पाहिलं की राज ठाकरे यांनी सुद्धा आपल्या भाषणामध्ये सूचना दिल्या सर्व पदाधिकाऱ्यांना की न भूतो न भविष्य असा जो मोर्चा आहे तो या ठिकाणी व्हायला हवा आणि दिल्लीला सुद्धा कळायला हवं की मुंबईमध्ये काय सुरू आहे असं आवाहन सुद्धा त्यांनी केलेलं आहे आणि त्यामुळे आपण पाहतोय की आता नेमकी काय परिस्थिती या ठिकाणी असणार आहे ज्यावेळी वातावरण निर्मिती होईल, ज्यावेळी सर्व नेते पदाधिकारी या ठिकाणी एकत्र यायला सुरुवात होईल त्यावेळेची नेमकी काय परिस्थिती असणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मी सध्या सेल्फी पॉईंटवर पोहोचलेलो आहे। CST समोरचा हा सेल्फी पॉईंट आहे। या सेल्फी पॉईंटवर सुद्धा आपण पाहतोय की विविध झेंडे, बॅनर जे आहेत ते सध्या पूर्णपणे लावण्यात आलेले आहेत। महानगरपालिका निवडणुका आहेत आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आजचा जो मोर्चा आहे तो सुद्धा तितकाच महत्त्वाचा मानला जातो, कारण या निवडणुकीमध्ये जनता नेमका कोणाला कौल देणार आहे त्यावर ठरणार आहे की पुढचं राजकारण नेमकं काय होईल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।